हॅलो, मी डॉक्टर नितीन पतंगे, माऊली बाल रुग्णालय, सावंतगल्ली जत. आजचा टॉपिक आहे तापाचे झटके, फेब्रिल कन्व्हर्जन. तर साधारण 6 महिन्यापासून ते 8 वर्षाच्या किंवा 6 ते 8 वर्षाच्या बाळांमध्ये तापाचे झटके येत असतात. तर काय तापाचे झटके असतात तर म्हणजे बाळाने डोळे पांढरे करणे, हातपाय वाकडे करणे, त्यानंतर बाळाची शुद्ध हरपणे, हे ताप असताना असं होत असते. तर अशा बाळांची घरामध्ये काय काळजी घ्यायची सांगतो. ही सिच्युएशन खूप सिरियस सिच्युएशन असते. यामध्ये पालक नातेवाईक खूप पॅनिक होतात किंवा टेन्शन येतं. तर काय करायचं की बाळाला डाव्या अंगावर झोपवणे, सोबत त्यानंतर बाळाला मोकळी हवा येऊ देणे. त्यानंतर जुने प्रकार जे आहे की बाळाला नाकाला कांदा लावणे किंवा चावी देणे हातामध्ये, हे प्रकार न करता बाळाला मोकळी हवा येऊ देणे, बाळा डाव्या अंगावर झोपवणे, जेणेकरून बाळाची श्वसन प्रक्रिया चांगली होईल, जेणेकरून हवा खेळल्यामुळे बाळ शुद्ध होण्यास मदत होईल. त्यानंतर लगेच आपण लहान मुलांच्या डॉक्टरांकडे घेऊन जायचं. तर तापासारख्या बाळांची विशेष काळजी काय घ्यायची तर अशा बाळांना कधीही एकटं सोडायचं नाही. सोबत घरामध्ये तापाचं औषध, तसेच लहान मुलांच्या डॉक्टरांनी दिलेले जे झटका प्रतिबंध औषध आहे ते मग त्यांच्या सल्ल्यानुसार कंटिन्यू चालू ठेवणे किंवा त्यांच्या सल्ल्यानुसार आपण वारंवार चेकअप करून घेणे व त्यांना आपण फॉलोअप घेत राहते त्या बाबतीत, जेणेकरून बाळ झटका येणार नाही. तर अशा बाळांना एकटं न सोडणे, तसे अशा बाळांना पाण्यामध्ये सोडणे नाही. त्यानंतर घरामध्ये कोण ना कोण जबाबदार माणूस अशा बाळाची विशेष काळजी घ्यावी लागते, जेणेकरून तापात झटक्याचे होणारे दुष्परिणाम हे आपण टाळता येतील. धन्यवाद.